नमस्कार मित्रांनो, आजच्या मुलांवरील संस्काराविषयी आपण नेहमीच बोलत असतो. घरात पालक, समाजातील शहाणे व जागरूक लोक आणि शाळा कॉलेजात गुरुजन मुलांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अलीकडच्या काळात काही तरुण त्यांच्यावर काहीही चांगले संस्कार न झाल्याप्रमाणे वर्तन करीत असल्याचे आपण पाहतो. त्यांच्या संस्कारहीन वागण्यामुळे केवळ त्यांचेच नाव खराब होत नाही, तर त्यांच्या आईवडिलांचे, घराण्याचे, त्यांच्या शिक्षकांचे किंबहुना त्यांच्या पिढीचे नाव खराब होते याचे भान त्यांना असत नाही. त्यांच्यावरील संस्काराविषयी आपणा सर्वांची, समाजाचीही काही जबाबदारी असते. मोबाईलवर समाज माध्यमाद्वारे काही विपरीत संदेश, विपरीत प्रसंगचित्रणे पाहायला मिळाल्याने असलेले चांगले संस्कारही बिघडून जातात. समाज माध्यमांचा चांगलाही उपयोग आपण करू शकतो. आतापर्यंत वेळोवेळी बऱ्याच चांगल्या संस्कारांचे सादरीकरण आपण मोबाईलवरील समाज माध्यमावरून केलेले आहे. आज आपण श्रम या संस्काराविषयी या तरुणांशी बोलूया. मित्रांनो, तुम्हाकडे जेव्हा हा संस्कार येईल ना, तेव्हा तो लगेच तुमच्या सर्व मोबाईल नंबर्सवर पाठवायला विसरू नका बरं का. आणि त्यांनाही सर्वांना पुढे पाठवायला सांगा. मित्रांनो, आजचे मानवी आयुष्य सुखलोलूप बनत चालले आहे. मनुष्य आजच्या विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग त्याच्या सुखाच्या, ऐशारामाच्या दृष्टीने कसा होईल याकडे अधिक लक्ष देऊन आहे. स्वतःचे कपडे धुण्याच्या मशीनपासून ते पोटाला लागणारे धान्य दळून घेण्याच्या चक्कीपर्यंत घराबाहेर जावं लागू नये हा दृष्टिकोन समोर ठेवूनच तंत्रज्ञानाची भरारी चालू आहे. एखाद्या लोडाला किंवा तक्क्याला टेकून बसून टी व्ही चालू केला की सगळे बाहेरचे जगच आपल्या घरात डोळ्यासमोर उभे राहते. मग बाहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कष्टाचा किंवा श्रमाचा संस्कारच नाहीसा होत चाललेला आहे आणि त्याची जागा आळस नावाचा आपला महाशत्रू घेत आहे. आपल्यासोबत अनेक व्याधींना आपल्या शरीरात वास्तव्य करण्यासाठी हा आळस निमंत्रण देतो आहे. या जगाचा विचार करता सर्वात जास्त मधुमेही रुग्ण एकट्या भारतात असल्याचे आजचे चित्र आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे माणसात होत चाललेला श्रमाचा अभाव, स्वतःचे काम स्वतः करण्याचे स्वावलंबनाचे महत्त्वही न जाणणे. मित्रांनो, आपण आणि आपला संस्कार दोघे मिळून आपले जीवन सफल बनवू शकतो. श्रम आणि कष्ट दोघे सख्खे भाऊ जर आपल्यासोबत अविरत असतील तर त्यांच्या मदतीने आपण आपलं आयुष्य दीर्घ व यशस्वी बनवू शकतो बरं का मित्रांनो. एक राजा आपला प्रजेवर खूप प्रेम करायचा. प्रजेच्या सुखातच आपले सुख मानायचा. मात्र राजाला एक समस्या होती. ती म्हणजे त्याला झोप येत नसे. झोपे वाचून तो व्याकुळ होता. राजाच्या राजधानीजवळच एका जंगलात एक दिवस एक साधू तपश्चर्येसाठी आला. हे राजाला समजताच त्याने दूताकरवी त्या साधूला राजवाड्यात बोलावून त्याचा सत्कार करून आपल्या झोपेविषयीची समस्या त्याच्या कानावर घातली. साधूने विचार करून राजाला एका औषधीचे नाव सांगितले. महाराज, जवळचा हा डोंगर ओलांडून पलीकडे टेकडीवर वैष्णवी मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या आसपास वैष्णवी वनस्पतीची वृक्ष आहेत. त्या वृक्षाची एक फांदी आणून ती उगाळून तो द्रव कोमट पाण्यातून 3 महिने तुम्ही प्राशन केलात तर तुमची निद्रा समस्याची काळजी निघून जाईल. मात्र फांदी तोडण्यापूर्वी वैष्णवी मातेची प्रार्थना करून फांदी घेण्याची परवानगी घ्यावी लागेल. एक फांदी तुम्हाला 3 महिने उगाळायला पुरू शकेल, पण दररोज 3 महिने वैष्णवी देवीचे दर्शन घेऊन यावे लागेल. आणि हे सर्व झोपेची समस्या असणाऱ्या व्यक्तीलाच करावं लागेल. झोपेवर इलाज आहे हे ऐकून राजाला आनंद झाला. पण राजाला
स्वतःलाच हे सगळं कार्य करायचं आहे हे ऐकून मात्र निराश झाला. एका राजाने चालत जाऊन हे काम करणे म्हणजे ते कसे दिसेल? महाराज, तुमची समस्या माझ्या लक्षात आली, साधू म्हणाला. त्यापेक्षा तुम्ही प्रातःकाली सूर्योदयापूर्वी अंधार असताना हे काम केलेत तर, साधूने सांगितले. राजालाही ते पटले. राजाने निर्धार केला. दुसऱ्याच दिवशी राजा पहाटे 4 वाजता अंधारात उठून वैष्णवी मंदिराच्या दिशेने पायी निघाला. त्याने मातेचे दर्शन घेऊन त्या वैष्णवी वृक्षाची फांदीही आणली. ती खरबरीत दगडावर उगाळली व कोबट पाड्यातून कोणी उठायच्या आतच तिचे प्राशनही केले. दिवसभराचे राजवाड्यातले काम सांभाळून रात्रीच्या प्रहरी राजाला निवांत झोप लागली. झोप होताच राजाला आनंद झाला. त्यांनी साधूचा आदर सत्कार केला. त्या साधूने हात जोडून राजाला सांगितले, महाराज, मला क्षमा करा. ती वैष्णवी वृक्षाची फांदी वगैरे सर्व खोटे होते. ते एक साधे औषधी झाड होते. आजपर्यंत तुम्ही राजगादीवर बसून न्यायनिवाडे करत होता. शरीराला कसलेही श्रम पडत नव्हते. शरीरही काहीशी सुस्तावले होते. माणसाला श्रमाशिवाय झोप येत नसते. म्हणून मी तुम्हाला श्रमाचे काम करायला लागावे म्हणून हे सांगितले. चांगल्या उद्देशासाठी थोडेसे खोटे बोलणे क्षमस्व असते, होय ना महाराज? राजाला निद्रानाशावर चांगला गुण आला होता. तो साधूवर खोटे बोलल्यावर काहीही रागवला नाही, तर त्याच्या पायानं स्पर्श करून म्हणाला, साधू महाराज, तुम्ही माझे डोळे उघडले. आता मी दररोज त्या वैष्णवी मातेचे दर्शन घेऊन येणार. स्वार्थही घडेल आणि परमार्थही घडेल. कथेचा सारांश: श्रमामुळे सर्व शारीरिक व्याधी दूर होतात, किंबहुना उद्भवतच नाहीत. मी मागे तुम्हाला नम्रता या संस्कारावेळी सांगितले होतं. यापुढे मी एक संस्कार सांगितल्यानंतर एक विनोदही सांगेन. एका शाळेत गुरुजी वर्गात मुलांना शिकवता शिकवता गणूला म्हणाले, अरे गणू, तो सारख्या डुलक्या घेतोयस, पेंग घेतोय का? गणू म्हणाला, नाही नाही गुरुजी, गुरुत्वाकर्षणामुळे माझे डोके सारखं खाली पडत आहे. आता काय करू? गुरुत्वाकर्षणाने तुझं डोकं खाली पडतंय? धन्यवाद.